टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। वेतन मिळावं या मागणीसाठी नागपुरातील निम्म्यापेक्षा जास्त स्टार बसेस आज ठप्प आहे। चालक आणि वाहक जे आहे ते संपावर गेलेले आहे। आपण सध्या बघू शकतो, मी सध्या आहे नागपुरातील मोर भवन जे बस स्टॉप आहे। आपली बस शहरातल्या वेगवेगळ्या भागामध्ये 200 पेक्षा जास्त बसेस ज्या आहे त्या धावत आहे। यातल्या काही बसेस आज रस्त्यावर आहेत, तर जवळपास 60 ते 70% बसेसचा आजही संप आहे। वेतनाच्या मागणीपासून कालपासून हा संप पुकारलेला आहे। कशासाठी संपावर गेल्या आणि काही बसेस सुरू आहे? संपावर याच्याकरता गेलो होतो सर, कारण 14/2/2024ला जो GR नुसार पगार मिळणार होता तो 5 महिन्यापर्यंत पगार दिला नाही या लोकांना वाढवून, आणि जो एरियस देणार होते तो एरियस काल यांनी टाकला। पण काही कर्मचाऱ्यांना तो एरियस मिळाला, पण काही कर्मचाऱ्यांना एरियस मिळाला नाही। त्याच्यामध्ये मेंटेनन्स आहे, ऑफिस स्टाफ आहे, कंट्रोलर आहे। किती बसेस सुरू आहे? काही बसेस काही 10% बसेस सुरू आहे आणि पूर्णपणे तर नाही आहे सुरू, कारण टोटल बसेस नागपूरमध्ये 450 चालतात, 450-500, त्याच्यातल्या 40-50 बसेसच सुरू आहे। आणि आमची एकच मागणी होती का बा सर्व स्टाफ यांना जो एरियस आहे आणि GR नुसार पगार आहे तो द्यायला पाहिजे, पण या लोकांनी तो दिलेला नाही आहे। नक्कीच आपण बघू शकतो या ठिकाणी काही बसेस, जवळपास 450 बसेस आहे असं ते सांगतात। काही बसेस आपण बघू शकतो रस्त्यावर उतरलेल्या आहे। ज्यांना काल एरियस मिळालं त्यांनी आपल्या बसेस सुरू केल्या, परंतु बरेच चालक जे आहे ते अजूनही संपावर आहे आणि त्यामुळे लोकांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।